मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर पाठीमागच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर घाना, बांगड्या आणि मेहंदी याबद्दलचा व्लॉग शेअर केला होता. होप सो तुम्ही तो व्हिडिओ देखील एन्जॉय केला असेल. तर फायनली आज आहे लग्नाचा दिवस आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर फक्त साखरपुडा आणि हळद या दोनच गोष्टी शेअर करणार आहे, कारण की व्लॉग खूप मोठा होऊन जाईल आणि नेक्स्ट जो व्लॉग आहे तो आपला फक्त लग्नाचा व्लॉग येईल. आणि जेवढे मी व्हिडिओ शेअर करत आहेत ते फक्त म्हणजे थोडे थोडे जे मुवमेंट आहेत तेच कॅप्चर केलेले आहेत आणि तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि सर्वजण आवरून बसले आहे लग्नाला जाण्यासाठी. आणि फोटोग्राफरला सकाळी लवकरच बोलवलं होतं, कारण की सकाळी घरी देखील फोटोशूट होणार होतं आणि जाताना गावातील जे काही मंदिर वगैरे असेल ते देवांचे दर्शन वगैरे देखील घ्यायचे होते, त्यामुळे सर्वजण लवकरच आवरून निघाले होते. तर इथं ह्या वेळेस जो आहे ते माझ्या भावाने शूट केलेलं, कारण की ह्या वेळेस मी आवरत होते आणि रामचं सर्व मला जेवण वगैरे देखील बनवून घ्यायचं होतं, कारण अजून तो जास्त काही बाहेरचं खात नाही. तर त्याच्यासाठी मी सेरलॅक, शिरा आणि थोडंसं नाचणीचं होतं बनवून घेतलं होतं आणि फ्रुट्समध्ये ॲपल आणि बनाना घेतलं होतं. पण यापैकी त्याने काही जास्त खाल्लं नाही आणि लग्नाच्या दिवशी तो खूप जास्त क्रँकी होता. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर लग्न देखील मला काही जास्त असं एन्जॉय करता आलं नाही, कारण त्याला सारखंच घ्यावं लागत होतं आणि तो कोणाकडे जास्त जात देखील नव्हता. तर सकाळी येथे जे घरातील मंडळ आहे त्यांच्यासाठी गाडी घरीच बोलवली होती, कारण सर्वजण ह्या बसमध्ये जाणार होते. जसं की तुम्ही पुढे पाहतालच की किती छान एन्जॉय केला आम्ही त्यामध्ये. तर सकाळी सर्वजण येथे नवरदेवाचं औक्षण करून घेत आहे, कारण मम्मी, मावशी वगैरे सर्व आलेले आणि काकी यांनी सर्वांनी मिळून अनिकेतचं औक्षण वगैरे करून घेतलं. तर सर्वजण आता निघण्याच्या तयारीमध्येच आहे आणि ह्या सर्व ज्या क्लिप्स आहेत त्या देखील माझ्या भावाने शूट केलेल्या आहे आणि ह्यावेळेस देखील मी आतच होते, तर त्याच्याकडे मोबाईल देऊन मी सर्व शूट करण्यासाठी सांगितलं होतं. जेवढे त्याला पॉसिबल झालं तेवढं त्याने शूट करण्याचा प्रयत्न केला आणि ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे. तर फायनली आता लग्नाला जाण्यासाठी आम्ही निघालो आहोत आणि आता बसमध्ये चढल्यानंतर मी येथे हातात मोबाईल घेतला आणि सर्वांना हाय करण्यासाठी सांगितलं होतं. तर लग्नाला जायचं असं काही वाटतच नव्हतं, कारण गाडीमध्ये इतकी छान वाटत होतं, असं वाटत होती जेथे की आपण पिकनिकला चाललो आहोत आणि सर्व फॅमिली मेंबर होते. आम्ही सर्वांनी खूप सारं एन्जॉय केलं आणि जाताना देखील खूप छान वाटलं आणि येताना देखील बसमध्येच आलो आम्ही सर्वजण. आणि मी आणि तिथे ह्या बसमध्येच बसलो होतो. बाकीच्या ज्या माझी सिस्टर वगैरे आहेत त्या नवरदेवासोबत येणार होत्या पाठीमागून, कारण देवाच्या पाया वगैरे पडायला खूप जास्त वेळ लागला असता आणि दोघींची लहान मुलं असल्यामुळे म्हटलं की क्रँकी होतील, त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही त्या गाडीमध्ये जा आणि आम्ही बसमध्ये बसलो, कारण त्यांना थांबत थांबत यायचं होतं, कारण सर्व देवदर्शन वगैरे घेत ते येणार होते कार्यालयामध्ये आणि त्यांच्या आधी ऑलमोस्ट आम्ही हाफ अवर आधीच पोहोचलो असेल आणि तिथे जाऊन देखील आवरायचं राहिलं होतं. कारण लग्नाच्या वेळेस मी असा विचार केला होता की तिन्ही फंक्शनला मी वेगवेगळे आउटफिट घालीन, पण राममुळे काही पॉसिबल झालं नाही, त्यामुळे हळदीला मी चेंज केला नाही आणि जे एंगेजमेंट आणि लग्न आहे त्यावेळेसच फक्त आउटफिट चेंज केले आणि रामचे देखील 2 वेळाच केले, कारण तो क्रँकी असल्यामुळे जास्त काही त्याने मला कोऑपरेट केलं. जी साडी आहे ती मी शिरूरमध्येच घेतलेली, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी शिरूरला एक दिवस गेलेली इथून गेल्यानंतर पुण्यावरून. त्यावेळेस काही शॉपिंग राहिली होती, त्या शॉपिंगमध्येच मी ही साडी परचेस केली होती आणि बालाजी कलेक्शन म्हणून शिरूरमध्येच आहे सागर डेअरीच्या समोर, तिथून ही मी घेतलेली आणि 2100 रुपये आय थिंक मला ह्या साडीची किंमत सांगितली आणि 10% रिमूव्ह करून त्यांनी जे काही अमाऊंट होईल ती मी पे केलेली. आणि लग्नाच्या एक दिवस आधीच मी ह्याचा ब्लाऊज वगैरे घरी स्टिच केलेला पटकन, कारण की घाईमध्ये जास्त काही डिझाईन वगैरे बनवता आली नाही आणि जास्त हेवी ब्लाऊज वगैरे देखील त्याला छान दिसला नसता, कारण साडी खूप पार्टीवेअर होती. जेवढी लुक सिम्पल सोबत ठेवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा मी ठेवला आणि मेकअप देखील खूप मिनिमल केला होता. हेअरस्टाईल ॲज सच अशी काही केलेली नव्हती, सिम्पलच होती. तर चला हे झालं लुकबद्दल. तर आता कार्यालयाच्या जवळ आम्ही पोहोचलोच होतो, तर सर्वजण उतरत होते, तर म्हटलं एक आठवण म्हणून असा उतरताना वगैरे व्हिडिओ घ्यावा जो की छान वाटेल. आणि अगदी खूप छान एन्जॉय करत आम्ही आलो आणि आय थिंक 40 मिनिट्स लागतात घरापासून ते ह्या कार्यालयापर्यंत येईपर्यंत. तर पोहोचल्यानंतर लगेचच आम्ही कार्यालयाच्या आतमध्ये गेलो, कारण तहान वगैरे खूप लागलेली आणि मुलांना थोडं फ्रेश पण करायचं होतं.
हॉलमध्ये आल्यानंतर जास्त अशी काही गर्दी नव्हती, कारण लवकरच आम्ही आलेलो आणि नवरीकडचे सर्व पाहुणे मंडळी आधीच आलेली, म्हणजे जे काही घरगुती माणसं वगैरे असतील, जसं की आम्ही आलो तसेच ते सर्वजण आलेले. तर इथे आल्यानंतर रामला लहान मुलं दिसल्यानंतर राम थोडासा शांत झाला, कारण गाडीमध्ये खूप क्रँकी झालेला आणि थोडा वेळ झोपलेला देखील. तर आता थोड्याच वेळात साखरपुड्याला सुरुवात होणार होती, तर म्हटलं थोडासा लाईट मेकअप करून घ्यावा. तर मी सुरुवातीलाच घरून करून आलेली आणि जास्त काय असा खराब वगैरे झालेला नव्हता, त्यामुळे मी काही केला नाही. तर फक्त दीदीचा मेकअप राहिलेला होता, कारण तिचा खूपच लहान बेबी आहे 6 मंथचा, त्यामुळे तिने जास्त काही घरी आवरलं नाही. आणि 2 मुलं असल्यामुळे कसं दोघांचंही आवरावं लागत होतं, त्यामुळे तिने घरी ॲज असा काही मेकअप केलेला नव्हता आणि फक्त हेअरस्टाईल वगैरे केली. तर इथे येऊन मी तिचा मेकअप वगैरे करून दिलेला. आता साखरपुड्याला सुरुवातच झालेली आहे. सर्व पाहुणे मंडळी आता पाहू शकता तुम्ही की दरवाजाच्या म्हणजे जिथून एंट्री आहे तिथेच उभे राहिलेले सुरुवात. तर ज्यावेळेस नवरीकडून सर्व म्हणजे जे काही फ्रुट्स वगैरे असतील, देण्याच्या ज्या काही वस्तू असतात आणि ह्या सर्व वस्तू आपण नवरी मुलीकडच्या माणसांना देत असतो. त्यामध्ये फळं, गहू, तांदूळ किंवा नवरीला देण्यासाठी मिनिमल जे काही मेकअपच्या वस्तू असतील किंवा इतर काही असतील, अजून अजून काही एवढं मला सांगता येणार नाही. ह्या सर्व वस्तू असतात आणि त्या छान अशा डेकोरेटिव्ह टोपल्या वगैरे भेटतात. त्यामध्ये सर्व ते फ्रुट्स वगैरे ठेवून तिथे जिथे साखरपुडा पार पडणार आहे तिथे सर्व वस्तू मांडल्या जातात व्यवस्थितपणे. आणि जसं की लग्नाच्या कॅसेट वगैरे पूर्ण येईल त्यावेळेस देखील मी तुमच्याबरोबर ते शेअर करेलच व्हिडिओ क्लिप थ्रू, जेवढं मला शेअर करता येईल तेवढं. तर त्यानंतर ते सर्व थोडं जण डान्स करत होते आणि साखरपुड्याला जास्त काही कोणी असा डान्स वगैरे केला नाही. तर हळदीच्या वेळेस सर्वांनी खूप छान डान्स केला आणि एवढा एन्जॉय केला, तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की कसा डान्स वगैरे केला. आणि लग्नाच्या वेळेस डीजे वगैरे कसं होतं, काय सीन राहिलेला आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगेलच. तरी ते सर्वजण साखरपुड्यासाठी समोर चालले होते आणि ह्या सर्व वस्तू तिथे ठेवून साखरपुडा लगेचच चालू होणार होता. तर अनिकेतनी साखरपुड्यासाठी असा फॉर्मल ड्रेस वेअर केला होता, कारण त्याला असं काही सलवार कुर्ता वगैरे जास्त आवडत नाही. त्याला सर्वांनी खूप जास्त फोर्स केला, ज्यावेळेस नवरदेवाचे कपडे वगैरे घेत होते त्यावेळेस, पण त्याला काही सूट होत नाही. त्यामुळे त्याने काही सलवार कुर्ता वगैरे कमीज असं काही घेतलंच नाही आणि सिंपल फॉर्मल जो ड्रेस आहे तोच, कारण की जिम करत असल्यामुळे त्याला जास्त ह्या गोष्टी काही सूट होत नाही आणि त्याला देखील आवडत नाही. तरी ते त्याचा थोडासा मिनिमल मेकअप करून घेत होतो आम्ही, कारण थोडंसं नाचल्यामुळे वगैरे घाम आलेला होता. तर तो नकच म्हणत होता, पण सर्वांनी फोर्स केल्यामुळे त्याने ऐकलं आणि म्हटलं की थोडंसंच कर. तरी ते फक्त लाईट मॉइश्चरायझर आणि कॉम्पॅक्ट पावडरच मी त्याला लावलं, बाकी काही असं ॲज सच असा काही मेकअप केला नाही. तर तिथे झाल्यानंतर रामला आणि दीदीचं जे बाळ आहे त्यांना तहान वगैरे लागलेली, तर म्हटलं पाण्याची बॉटल वगैरे इथून पूर्ण फिल करून न्यावं, त्यासाठी आम्ही तिथे गेलेलो. तर इथे साखरपुडा पार पडत आहे, तुम्ही पाहू शकता आता. तर आम्ही ज्या 5 बहिणी आहोत काकाच्या मुली वगैरे धरून, तर आम्ही 5 जणींनी नवरीचं औक्षण वगैरे केलं, म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावतात आणि नवरीची ओटी भरतात. तर ह्या सर्व गोष्टी करतात आणि अजून काही सुवासिनी वगैरे देखील आल्या होत्या. तर तिथे साखरपुडा पार पडत होता आणि ते मुलांची झोपायची भलतीच घाई उठली होती, पाहू शकता. तर रामला आणि दीदीच्या लहान बाळाला तिथेच कार्यालयामध्ये जोडी बांधली आणि तिथेच झोपण्याचा सर्व त्यांचा प्रोग्राम चालू होता. तर सोबत त्यांना पण पाहावं लागत होतं आणि दीदी राऊंड वाईज आम्ही एकजण तिथे थांबत होतो. एकदा दीदी थांबायची आणि एक वेळेस मी थांबायची. तर साखरपुड्याच्या जास्त काही क्लिप घेता आल्या नाही, कारण राम झोपलेला त्यामुळे तिथेच मला जास्त थांबावं लागलं आणि मोबाईल पण मला कोणाकडे देता आला नाही, कारण कंटिन्यू कोणाच्या कामासाठी सारखे फोन येत होते, त्यामुळे मी मोबाईल देखील जवळच ठेवलेला. तर जे काही मुलांनी शूट वगैरे केलं होतं त्यांच्याकडून मी काही क्लिप्स वगैरे घेतल्या आणि ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला
छान डान्स एन्जॉय केल्यानंतर हळदीची वेळ झाली होती आणि खूप लेट होत होतं. तर लग्नाचा जो काही टायमिंग आहे तो 2-4 राऊंड काहीतरी होता. आता एक्झॅक्ट मिनिट्स वगैरे मला काही आठवत नाही. तर नवरदेवाचा ज्यावेळेस डान्स वगैरे चालू होता त्यावेळेस नवरीचा मेकअप चालू होता, त्यामुळे तिला काही डान्स वगैरे करता आला नाही. त्यामुळे तिथे असं बोलणं चाललं होतं की सुरुवातीला जसं नवरदेवाला घेऊन आले डान्स करत, तसंच आपण नवरीला देखील घेऊन येऊयात. तर तिचे सर्व जे रिलेटिव्स वगैरे आहेत ते आणि नवरी असा डान्स करत त्यानंतर त्यांनी देखील 15 to 20 मिनिट्स हार्डली डान्स केला असेल आणि लगेचच त्यांना इकडे घेऊन आले, कारण खूप लेट होत होतं त्यामुळे. तर तुम्ही पाहू शकता त्यांच्या इकडे जे काही रिलेटिव्स वगैरे आहेत त्यांनीसुद्धा छानपैकी खूप एन्जॉय केला आणि डान्स केला आणि सर्वांनी येलो कलरच्या साड्या वगैरे वेअर केल्या होत्या, त्यामुळे एकदम युनिटीमध्ये दिसत होतं आणि पाहायला देखील छान वाटत होतं. आणि आता हळद ज्यावेळेस स्टार्ट होणार आहे त्यावेळेस देखील राम झोपलेला, तर त्याला खाऊ वगैरे घालून मी झोपवलेलं होतं आणि अजून तो काही उठलेला नव्हता आणि त्यामुळे मी तिथेच बसलेले होते ह्या वेळेस. त्यामुळे काय झालं ना, ड्रेस चेंज करायला वगैरे वेळ भेटला नाही, त्यामुळे म्हटलं की राहू द्या, जो आहे तोच ठेवूयात. तर आता नवरीचा वगैरे डान्स झाला आणि बाकीच्या सर्व मंडळींचा देखील आवरला, त्यामुळे म्हटले की हळद लावून घेऊयात, कारण लग्नाला देखील लेट होतं. तसं लग्नाचा जो काही वेळ आहे तो 2चा होता, पण खूप लेट झाला आणि लग्न जे काही ते 4 राऊंड काहीतरी लागलेलं, खूप लेट झालेलं. त्यामुळे पुढच्या ज्या काही विधी वगैरे आहेत त्या देखील खूप पटपट आवरून घेतल्या, कारण जे ब्राह्मण काका होते त्यांना देखील लेट होत होतं आणि त्या दिवशी डेट मोठी होती. म्हणजेच ती जी तिथी होती 5 मे, त्या दिवशी खूप सारे प्रोग्राम्स वगैरे होते, त्यामुळे खूपच त्या दिवशीचं शेड्यूल जे होतं ते बिझी होतं. त्यामुळे जे काही पाहुणे आहेत ते येत होते आणि त्यांना भेटून वगैरे जात होते, तर असं होतं. तर चला आता इथे हळद लागलेली आहे, सर्वांनी वेळेनुसार हळद लावून घेतली आणि मला काही हळद लावायला वेळच भेटला नाही, कारण की रामसोबत जोपर्यंत मी थांबलेली त्यावेळेस हळद वगैरे सर्व आवरून झालेलं. त्यामुळे मी लास्टला येऊन फक्त फोटोज वगैरे काढले आणि बाकी काही एन्जॉय करता आलं नाही, कारण दीदीचं बाळ पण सोबत झोपलेलं आणि दोघांना पण जोडीत सोबतच झोपवलेलं आणि झोपण्याचा टाईम देखील त्यांचा एकच झालेला, त्यामुळे तिथे कंटिन्यू एकजण थांबावं लागत होतं, कारण मुलांना असं शोर शराबाची जास्त सवय नसते, त्यामुळे काय करतात, इरिटेट करतात. तरी ते वहिनी दीदीला हळद लावत होते आणि फोटोज वगैरे काढून देत नव्हते, त्यामुळे त्यांचं फोटो काढण्याचं आणि हळद लावण्याचं काम सोबतच चालू आहे. तर हे ज्या आहेत त्या मोठ्या भावाच्या मिसेस आहेत, म्हणजेच आमच्या मोठ्या वहिनी आहेत. तर त्यांनी देखील खूप एन्जॉय केला आणि मुलगी मोठी असल्यामुळे कसं, मुलं मोठी असली ना आपल्याला जास्त एन्जॉय करता येतो. लहान मुलं असतील तर आपल्याला त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. तसं ॲज सच रामचं सांगायचं झालं तर रामला जास्त कोणाची सवय नाही आणि गावाला जाईपर्यंत 1 ते 2 दिवस तो असाच क्रँकी राहतो. नंतर ओळख झाल्यानंतर सगळ्यांकडे जातो, पण लग्नाच्या दिवशी जास्त मुलांचं शेड्यूल जे आहे ते हेक्टिक होऊन जातं आणि प्रॉपर असं काही फॉलो होत नाही, त्यामुळे मुलं लगेच क्रँकी होऊन जातात. तसंच रामसोबत देखील होतं. पण एनिवेज जसं त्याने कोऑपरेट केलं तसं मी देखील एन्जॉय करून घेतलं आणि ज्यावेळेस तो माझ्या भावांकडे वगैरे राहायचा त्यावेळेस मी कार्यक्रम एन्जॉय करायचे आणि ज्यावेळेस तो क्रँकी वगैरे व्हायचा त्यावेळेस ते माझ्याकडे आणून द्यायचे. असं एक एक जण करून त्याला घेत होते सारखे. आणि लग्नाच्या वेळेस काय झालं, हे ज्यावेळेस आले त्यांच्याकडेच राम राहिलेला, त्यावेळेसच मी सर्व मेकअप वगैरे पूर्ण आवरून घेतलं आणि त्यावेळेस काही मला जास्त असं हेक्टिक वाटलं नाही. चला मंडळी, आजचा हा हळदीचा आणि साखरपुड्याचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्ही सर्वांचा डान्स वगैरे खूप छान एन्जॉय केला असेल आणि पूर्ण व्हिडिओ देखील पाहायला तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.